धक्कादायक प्रकार समोर आलाय। लिव्ह वेल मेडिकल या खासगी वैद्यकीय संस्थेकडून जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर खुलेआम टाकला जात असल्याचं दिसतंय। या प्रकारामुळे परिसरामध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये इंजेक्शनच्या सुया, रक्त लागलेले कापसाचे बोळे, वापरलेले मास्क, ग्लोव्ज आणि इतर दूषित साहित्य सामील असतं। या प्रकारच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर तो नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असतो। महापालिका आणि आरोग्य विभागाकडून कडक कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकारे जैववैद्यकीय कचरा खुलेआम टाकला जातोय। तर वाशीतील घरांच्या किमती सिडकोनं 75 ते 85 लाख रुपये ठेवल्यामुळे त्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून लॉटरी धारकांनी आंदोलन सुरू केलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घरांच्या किमती कमी करण्याचं आश्वासन दिलं, मात्र ते पाळलं जात नाही असा आरोप होतोय। दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा मजकूर असलेले फलक गृहप्रकल्पांच्या बाहेर लावण्यात आले। इथल्या लॉटरी धारकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी। आपल्याबरोबर या ठिकाणी घर लाभार्थी आहेत, काय म्हणाल, सरकार लक्ष देत नाहीये? नक्कीच या संदर्भात आम्ही वारंवार सरकारकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला, भेटीची वेळ मागण्याचा प्रयत्न केला। आम्ही अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीमध्ये मागे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना निवेदन देण्याचाही प्रयत्न केला। त्यावेळी फडणवीस साहेबांनी आम्हाला 15 दिवसाचं आश्वासन दिलं होतं की बैठक लावू आणि आम्ही लवकरच निर्णय घेऊ, परंतु त्या बैठकीमध्ये अद्यापपर्यंत कुठलेही मेसेज लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, बैठक लागलेली नाही। काय म्हणाल ताई, तुम्ही आता ऐन दिवाळीमध्ये इथे आलेला आहात, घरचे काम सोडून आंदोलन करावं लागते, सरकार लक्ष देत नाही किमतीच्या बाबतीत? हो, सरकार लक्ष देत नाही आणि सरकारने ज्याप्रमाणे PMAY जी सरकारची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, त्याची गाईडलाईन इथे सिडकोने फॉलो केलेली नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या घराच्या किमती ह्या दुपटीपेक्षा जास्त आहेत आणि गेले 8-9 महिने आम्ही शासन दरबारी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी वारंवार निवेदनं देऊनही आमची भेट होत नाही आहे आणि आमचं जे म्हणणं आहे ते कुठे ऐकून घेतलं जात नाही आहे। त्यामुळे आम्ही अशा प्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। काय दिवाळीमध्ये आम्हाला अशी एकदम कडू दिवाळी गेलेली आहे। एवढे सर्व सिडको विजेते धारक आज आणि रस्त्यावर यावं लागतं आहे। आम्हाला ते कामही करीत नाही म्हणत नाहीत, असं जुलवत ठेवलेलं आहे। तरी आमचं सर्व सिडको विजेते धारकांच्या वतीनं त्यांना सांगणं आहे, आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या घराचं स्वप्न साकार करावं। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। यानंतर फटाके प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। दिवाळीमध्ये फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवता येणार आहेत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येतील। फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादाही पाळावी लागणार आहे, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल। दिवाळ सणामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी होत असते। लक्ष्मी